तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। दादांच्या घराबाहेर भानामती झाली तेव्हा खरात ठाण्यात होता। अंजली दमानी यांचा मोठा दावा। 34 सेकंदात 6 आर्थिक व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन झाले। पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा तपास करावा, अंजली दमानी यांची मागणी। पोपटराव पवार भुसेनचे पीए खरातकडे गेले होते, अंजली दमानी यांचा दावा। दीपक केसरकरांचे खरात सोबत 19 कॉल तर जयंत पाटील यांचे देखील अशोक खरात सोबत कॉल्स, अंजली दमानी यांची माहिती। चाकणकर कुटुंबातले अनेक लोक खरातच्या संपर्कात। चाकणकरांसह मुलगा सोहम चाकणकरांचे खरातला फोन, दमानी यांचा दावा। तर प्रतिभा चाकणकरांच्या कुटुंबियांचे देखील खरातला फोन झाल्याचाही आरोप। चाकणकर धनंजय मुंडेंप्रमाणे मीडिया ट्रायल झाल्याचं बोलतायत। आरोप झाल्यावरती धनंजय मुंडेंसारख्याच चाकणकर गायब का? अंजली दमानी यांचा सवाल। खरातचा मोबाईल बंद होईपर्यंत चाकणकरांचा कॉल, दमानी यांचा दावा। अजय भांडे पाटील नावाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून चाकणकरांसह सर्वांना वाचवण्यासाठी मोठी मदत। भोंदूची पत्नी मुलगा फरार, त्यांना भांडे पाटील यांनीच संरक्षण दिलंय, दमानी यांचा आरोप। तर अभिजित भांडे पाटील आणि खरातमध्ये 2 फोनवरून 143 वेळा आणि 53 वेळा फोन कॉल झालेत, दमानी यांचा मोठा दावा। आरोप चुकीचे होते म्हणता मग इतके दिवस झोपा काढत होता का? तृप्ती देसाईंचा सवाल। चाकणकरांनी तेव्हाच उत्तर द्यायला हवं होतं। बहिणीचा जबाब नोंदवल्यानंतर चाकणकरांना जाग आली, तृप्ती देसाई यांची टीका। भोंदू खरातच्या मालमत्तांचे 2 गुन्हा कागदपत्र जप्त। ईडीच्या पथकाकडून खरातचे निवासस्थान आणि ऑफिसवरती छापे। 2 दिवसांच्या छापेमारीमध्ये ईडीच्या हाती मोठं घबाड। खरात सोबत आर्थिक व्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी होणार। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणार मोठे बदल, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2003 ची पुनरावृत्ती होणार। जूनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कार्यकारिणीची बैठक होणार। बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव करणार असल्याची सूत्रांची माहिती। आदित्य ठाकरेंचं नाव समोर आलं आहे तर त्यांचं स्वागत आहे। उद्धव ठाकरे पक्षासंदर्भात निर्णय घेतात, संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे देखील कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचा आदित्य ठाकरेंना विरोध। आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होऊ नयेत यासाठी राऊतांचा गट काम करतोय। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा मोठा दावा। उद्धव ठाकरेंनी राजकारणातून निवृत्त व्हावं, आदित्य ठाकरेंकडून हा संकेत देण्याचा प्रयत्न। मंत्री संजय शिरसाट यांचा आरोप। तर आमच्या पक्षात होणाऱ्या बदलांमुळे इतरांना मोड का येत आहे, किशोरी पेडणेकरांचा सवाल। अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आणखी 2 जण ताब्यात। दोघांपैकी एक जण मुख्य आरोपी मोहम्मद अयाजला रूम उपलब्ध करून द्यायचा। दुसऱ्या आरोपीने लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल केले। परतवाडा प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अमरावतीच्या परतवाडामधील आरोपी मोहम्मद अयाजच्या घराच्या अतिक्रमणावरती बुलडोझर कारवाई। पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबीनं यावेळेस घराच्या बाजूला अनधिकृत लोखंडी जिना हा जेसीबीच्या सहाय्यानं पाडण्यात आलेला आहे। अमरावती प्रकरणात 8 मुस्लिम महिलांचं लैंगिक शोषण। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। एसआयटी मार्फत चौकशी करण्याची प्यारे खान यांची मागणी। तर परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची खान यांची मागणी। अमरावतीच्या परतवाड्यातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंभीर दखल घेण्यात येते। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना मुख्यमंत्र्यांनी फोन करत घटनेची माहिती घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। अमरावतीमधील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणी घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यामध्ये संतप्त पडसाद। अचलपूर परतवाडा शहरातील बाजारपेठ आज बंद राहणार। सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर संदर्भात एमआयएमचं स्पष्टीकरण। निवडणुकीच्या काळामध्ये त्याने पक्षासाठी कोणतंही काम केलं नसल्यामुळे त्याला आम्ही पक्षातून काढून टाकलं होतं। एमआयएमचा आणि त्याचा कोणताही संबंध नाही, जिल्हाध्यक्षांची। गोरेगावच्या नेस्कोमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये इन्फ्लुएन्सर ऑरी देखील उपस्थित होता। व्हिडिओमध्ये इन्फ्लुएन्सर ऑरीचा नाचतानाचा व्हिडिओ समोर। याआधी ऑरीवरती ड्रग्ज सेवनाचे आरोपही झालेले आहेत। गोरेगाव नेस्को कॉन्सर्ट प्रकरणात 15 ते 20 जणांचे जबाब नोंदवले। पार्टीमध्ये सहभागी असलेल्या आणि संबंधित लोकांचे नोंदवले जबाब। मयत झालेल्या दोघांनी
एकपेक्षा अधिक ड्रग्जच्या गोळ्या घेतल्यानं हा ओव्हरडोस झाल्याचं समोर येत आहे। बचावलेल्या मुलीला ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे उलट्या झाल्यानं वाचली। डॉक्टरांचं गोरेगाव ड्रग्ज प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर वनराई पोलीस ठाण्यामध्ये दाखल। गोरेगावच्या नेस्कोमध्ये कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे 2 तरुणांचा मृत्यू। ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांची भेट घेणार। भंडाऱ्यामध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांना एमडी ड्रग्ज मिळतंय। भंडाऱ्यात ड्रग्जचं मोठं रॅकेट आहे। काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचा दावा, तर ड्रग्ज प्रकरणी राज्य सरकार संवेदनशील आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची ड्रग्ज प्रकरणामध्ये प्रतिक्रिया। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व आयटी कंपन्यांची बैठक होणार। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। महिला सुरक्षा कायदा आणि इतर विषयांवरती चर्चा केली जाणार। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात फरार आरोपी निदा खानचा फोटो समोर। धर्मांतरासाठी मन परिवर्तन करत असल्याचा निदा खानवरती आरोप। निदा खानचा शोध सुरू, लवकरच अटकेची शक्यता। नाशिकप्रमाणेच अनेक आयटी कंपन्यांमध्ये विशिष्ट धर्मियांची मुजोरी। टीसीएसच्या एका सिनियर कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा। मीटिंग हॉलला प्रार्थनास्थळ बनवल्याचाही प्रकार समोर। मुजोरी मोडून काढण्यासाठी आयटी कंपन्यांनी कठोर पावलं उचलण्याची गरज। पुण्यातील वसतिगृहामध्ये नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण प्रकरण समाज कल्याण विभागाकडून आज सखोल चौकशी करण्यात येणार। सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांकडून चौकशी केली जाणार। अहवाल सादर झाल्यानंतर कारवाई संदर्भात निर्णय। बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली। बोपोडी जमीन प्रकरणाची सुनावणी तिसऱ्यांदा पुढे ढकलली। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिलेला आदेश रद्द करण्यासाठी सुनावणी। पुढील सुनावणी आता 6 मे रोजी होणार। एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध। तहसीलदार उमेश पाटलांचा अहवाल सादर। सहर शेख यांचं नगरसेवक पद त्यामुळे धोक्यात। अर्थ खातं आणि महिला आयोग राष्ट्रवादीकडेच राहणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती। दरम्यान अर्थ खातं अधिवेशनापूर्वी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं होतं। इंडिया आघाडीची आज महत्वाची बैठक। दुपारी 3 वाजता मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनावरती चर्चा केली जाणार। संजय राऊत, सुप्रिया सुळे बैठकीला उपस्थित असणार। विमानतळ आणि इतर ठिकाणच्या प्रेयर रूम एकाच धर्माची प्रार्थना केंद्र झाली आहेत। प्रेयर रूम मध्ये सर्व धर्मियांच्या प्रार्थना सुरू व्हायला हव्यात। केशव उपाध्यायांची भूमिका, असं झालं तरच अतिरेकी धार्मिक अतिक्रमणं यावेळेस आक्रमकपणे मोडून सर्वसाधारणपणे सर्व धर्म समभावाचं सूत्र अंमलात येईल। उपाध्यायांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती योग्यच आहे। प्रत्येक राज्याने आपल्या राज्यभाषेचा आदर केलाच पाहिजे। इतर भाषांचा अनादर आम्ही करत नाही। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावाशेजारील वरपगाव आणि बोरगाव येथील पोटनिवडणूक बिनविरोध। या निमित्तानं मसाजोग गावची निवडणूक देखील बिनविरोध व्हावी अशी चर्चा। चंद्रपूर महापालिका प्रभाग समिती सभापती पदासाठी राजकीय पक्षांसह गटांमध्ये ही रस्सीखेच। सभापती पदासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोर्चे बांधणीला वेग। 17 एप्रिलला होणार निवडणूक। नागपूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स अखेर संपला। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी 6 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केला। 20 एप्रिलला होणाऱ्या पालिकेच्या सभेत प्रक्रिया पूर्ण होणार। शिंदेंच्या शिवसेना सदस्यालाही 1 जागा मिळण्याची शक्यता। दादासाहेब खिंडकरांच्या सांगण्यावरूनच ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये मारहाण झाली। भाऊ समाधान खिंडकरचा दावा आहे। मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवरती दिलं आहे स्पष्टीकरण। जळगावच्या पाचोरातील पिंपळगाव हरेश्वर या हद्दीमध्ये अवैध धंद्यांविरोधात आमरण उपोषण सुरू। प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते चांगलेच आक्रमक। भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री। बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान। भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी सम्राट चौधरींची निवड। सम्राट चौधरींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ। उपकरण प्राप्ती पागडी इमारती पुनर्विकासाचा प्रश्न तातडीने सोडवावा। आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र लिहून मागणी। मविया सरकारच्या काळामध्ये पुनर्विकासासाठी कायद्यात तरतूद। जागा मालकांकडून कायदेशीर अडथळे निर्माण होत असल्यामुळे प्रक्रिया ही ठप्प झाल्याची माहिती।
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये शिंदेंच्या युवासेनेचा युवा महोत्सव होणार। कार्यक्रमाला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार। वरळी डोम या ठिकाणी शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भव्य मेळाव्याचं आयोजन। आपचे खासदार अशोक मित्तल यांच्या संपत्तीवरती ईडीचे छापे। मित्तल हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे मालक आहेत। मित्तल पितापत्राशी संबंधित 8 ते 9 ठिकाणी ईडीचे छापे। गुरुग्राम आणि पंजाबमध्ये ईडीची छापेमारी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाहीये। शेतकरी संकटात, कांदा प्रश्नावरून जयंत पाटील यांचं ट्विट। शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव जाहीर करावा। मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीने हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा, जयंत पाटील यांचं आवाहन। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या कारभाराच्या चौकशी प्रकरणामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची एंट्री होण्याच्या चर्चा। गैरकारभाराची चौकशी करून प्रशासक नेमण्याची शिवाजी पाटील यांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर किरीट सोमय्या यांची ही भेट घेतल्याची माहिती। लातूर जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर वितरण व्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावरती आहे। एजन्सी बाहेरच्या रांगा आता घटल्या। कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा मात्र अद्यापही कायम। गडचिरोलीमध्ये आदिवासी विकास महामंडळानं खरेदी केलेल्या 102,81,00,000चा धान पूर्णपणे खराब। चौकशीत समोर आले आकडे। इतर जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी केली जाते, मात्र वेळेत धान खरेदी न केल्यानं धान खराब झाल्याचंही समोर। शासनानं आता आधारभूत किमतीनं हरभरा खरेदीसाठी 15 एप्रिलपर्यंतची दिलेली मुदतवाढ आज संपणार आहे। 14 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये 6,111 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे। तर मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव पद्धतीत बदल। शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावरती वाहतुकीला मोठा अडथळा। बाजार समितीने पूर्वीसारखी लिलाव प्रक्रिया सुरू करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे फूल शेती करपली आहे, त्यातच बाजारपेठेमध्ये फुलाची मागणीही घसरली आहे। जनावरे फूल शेतीत घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणाऱ्या हंगामासाठी शेतकऱ्यांची फार्मर आयडी असेल तरच अनुदान। रासायनिक खत मिळणार। रासायनिक खताचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं खबरदारी। तर जिल्ह्यातील 66,000 शेतकऱ्यांची फार्मर आयडी नसल्याचं समोर। पुण्यातील आकुर्डीच्या फकीरबाई पानसरे उर्दू शाळेमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झालाय। ऍडमिशनची प्रक्रिया काही न कळवता थांबवल्याचा पालकांचा आरोप आहे। शिक्षण अधिकारी गायब झाल्यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडून पंढरपूरमध्ये वाखरी पालखी तळासह विविध भागांची पाहणी। आषाढी कार्तिकीच्या पार्श्वभूमीवरती घेण्यात आली आहे माहिती। कोल्हापूर विमानतळावरती विमान उतरत असताना लेझर लाईटचा त्रास झाल्याची तक्रार। नवी मुंबई कोल्हापूरला येणाऱ्या इंडिगो विमानाच्या वैमानिकानं केली आहे तक्रार। संबंधितांना ताकीद देऊन गुन्हा नोंद करण्याचे विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिलेत आदेश। बीडच्या कारडेवाडी गावात पाडण्यासाठी यावेळेस या गावामध्ये कोरडेवाडी या गावामध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे। 1,34,00,000ची जलजीवन योजना गावात राबवण्यात आली आहे, मात्र ती अद्यापही अपूर्णच आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। लातूरमधील उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची गळती। सावरगाव ते हाडोळी या दरम्यान बॉल्बमधून लाखो लिटर पाणी वाया। शटडाऊनमुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याची समस्या। ठाण्यातील साकेत परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ। जास्तीत जास्त संख्येने पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी। रत्नागिरीच्या लांजा शहरासाठी नळपाणी योजना मंजूर। 71 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर। पुढील वर्षामध्ये नळपाणी योजना पूर्ण होणार। आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश। जळगावच्या आसोदा गावात भर उन्हाळ्यामध्ये तब्बल 20 ते 25 दिवसानंतर पाणी पुरवठा। महिलांवरती दिवसभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ। ग्रामपंचायतीकडून 25 ते 30 दिवसानंतर मिळत असलेलं पाणी देखील दूषित असल्याची तक्रार। वाशिम जिल्ह्यामध्ये यावर्षी जलसंकट। जिल्ह्यातील 229 गावं टंचाईग्रस्त म्हणून घोषित। वाढत चाललेल्या तापमानाचा लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्यावर मोठा परिणाम। पुण्याच्या उत्तर भागात पशुधनाला दिल्या जाणाऱ्या खाद्यामध्ये लोखंडाचे तुकडे, खिळे आणि तारांचे तुकडे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पशुधनाच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम। लोखंडी तुकडे बाहेर काढण्यासाठी चुंबकाचा वापर।
खत कंपन्या तसेच विक्रेत्यांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य. त्यामुळे फार्मर आयडी विना आता शेतकऱ्यांना खत मिळणार नाही. हा निर्णय गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी शासनाकडून उष्णता कृती आराखडा जारी. तसेच 3 व्यापक मानक कार्यपद्धतीही जारी. उष्णता संबंधित आजार आणि मृत्यू कमी करण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरणार. रायगड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेमुळे निर्याला मोठी मागणी आहे. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत अनेक ठिकाणी नागरिकांकडून निर्याचा आस्वाद घेतला जातोय. गोंदियामध्ये रब्बी हंगामामध्ये शासकीय धान खरेदी केंद्रावरती धानाच्या हमीभावानं विक्री करण्यासाठी नोंदणीला 1 एप्रिलपासून सुरुवात. खरीपातील धान केंद्रावरच शेतकरी अडचणीत. उद्दिष्ट वाढवून न मिळाल्यानं समस्या. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.